अब दर्द भी घुटने टेकेगा। मनसे आणि मनसे आणि ठाकरे गटातील शिवडीच्या जागेचा वाद मिटल्याची सूत्रांची माहिती। प्रभाग क्रमांक 203, 204 आणि 205 या जागेवरून होता वाद। एक जागा मनसेला, उर्वरित 2 जागा ठाकरे गटाला, सूत्रांची माहिती। मातोश्रीवर मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक। मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई मातोश्रीवर। राज ठाकरे आणि संजय राऊतांच्या भेटीनंतर मातोश्रीवर खलबत। माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा। शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून तात्पुरती स्थगिती, आमदारकीही शाबूत राहणार। मुंबईमध्ये महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात। तिढा न सुटलेल्या जागांचा निर्णय मुख्यमंत्री आणि शिंदेंच्या बैठकीमध्ये निर्णय होणार। कोकणातल्या विजयानंतर निलेश राणेंना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता। शिवसेनेच्या टॉप 5 नेत्यांमध्ये स्थान मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। गप्प होतो पक्षाच्या, माझ्या, नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी, पण आता ती वेळ आली आहे। आमदार नितेश राणेंच्या नव्या ट्विटनं चर्चांना उधाण। उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची सीबीआय चौकशी करा। व्यावसायिक अभय भिडे यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केली आहे याचिका। धुरंधर हे फुगवलेलं सुजवलेलं काल्पनिक पात्र। महाराष्ट्रात धुरंधर कोण ते भाजप नाही, जनता ठरवेल। खासदार संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल। राज्यामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर सक्रिय। ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी शिवसेनेचे नेते करणार दौरा। राहुल शेवाळ यांच्या पत्नीनं वॉर्डमध्ये साड्या वाटल्याचा आरोप, तर स्थानिकांनी वाटलेल्या साड्या जाळल्या। दोन 2021 मध्ये पार्थ पवार, शीतल तेजवानी यांच्यामध्ये पॉवर ऑफ अटर्नी झाली। प्रत्येक पानावर पार्थ पवारांची सही। पत्रकार परिषदेतून अंजली दमानियांचे गंभीर आरोप। नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजप 100 नंबरी। भाजपचे 117 नगराध्यक्ष तर 1100 नगरसेवक आले आहेत निवडून। नागपूरमध्ये भाजपचे नवनियुक्त नगराध्यक्ष, नगरसेवकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। रामगिरी बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन करत साधला संवाद। दारू पाजू नका, काम करा आणि मत मागा। नागपूरमध्ये नितीन गडकरींनी पदाधिकाऱ्यांचे टोचले कान। लवासा प्रकरणाची जनहित याचिका फेटाळली। कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याची याचिकेतून केली होती चौकशीची मागणी। माणिकराव कोकाटेंच्या विरोधात रोहित पवार प्रकरणाची आज सुनावणी। कोकाटे विधानसभेत रमी खेळत असल्याचा रोहित पवारांचा होता आरोप। मुंबई बाहेर एकत्र यायला काँग्रेस तयार। मुंबईत एकत्र लढायला हवं, काँग्रेसला राऊतांचं आवाहन। चाळीसगावमध्ये नगर परिषद निकालानंतर उमेदवाराच्या घरावर दगडफेक। घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण। मुंबईमध्ये धावत्या लोकलमधील धक्कादायक प्रकार। राग अनावर झालेल्या व्यक्तीनं तरुणीला ट्रेनमधून ढकललं। आरोपी शेख अख्तर नवाज रेल्वे पोलिसांच्या ताब्यात।